श्री रुक्मिणी देवी महात्म्य अध्याय 5. नमो आदिमाया शक्ती विश्व तुझ नमन करती ऐसी तू भूवरती रुक्मिणी माते अंबे अर्पिली श्रेष्ठ तू भक्ती श्रीकृष्ण चरणावरती प्रेममय तू भगवती जन्मली वैदर्भ नगरी प्रेम भक्तीचे महिमान दाखविले ते उघडून सुदैवा पत्र देऊन तोषविला भगवंत राजप्रसादी आले कृष्ण पाचारिले सुदैव ब्राह्मण दिले बैसण्या उच्चासन आदरपूर्वक भावे हृदय उभे राहून वंदिले कृष्ण चरण म्हणे भाग्य गेले उजळून दर्शन तुमचे घडता करुण श्री हरीस नमस्कार मरिले गोत्र साचार काढून पत्र सत्वर वाचन करू लागे श्रीकृष्ण सिंहासनी उठले जवळ सुदैवा आले पत्र स्वकरी घेतले वाचन करी म्हणे न धरवे ना धीर श्रीकृष्ण म्हणे सत्वर सुदैवा तू थोर राज्या लागून पत्र संपताच क्षणी दारुकास आज्ञा देऊनी रथ आनान लावता क्षणी मुहूर्त वेळ समीप सुदैवास रथी बैसविले नंतर स्वयं आरूढ झाले अश्व सोडिले ढिले प्रवास मनोवेगे मुहूर्त 3 दिवसावर असता सोडिले द्वारका नगर श्रीकृष्ण सुदैवाचा धुनी कर येऊ लागले वैदर्भा रुक्मिणी झाली भयभीता का न कळे काही वार्ता रागवले का यदुनायका कळे ना काही विरहांच्या ज्वालांनी ग्रासिले दृष्ट विचारांनी भयभीत बहु रुक्मिणी सुदैव का दिसेना तक्षणी चमत्कार झाला वामनेत्र लवू लागला शुभ संकेत लाभला आनंद हृदयी दिसता सुदैव दुरून उल्हासिले रुक्मिणी मन येई अष्ट सात्विक भाव दाटून झाली सद्गतीत काय करावे सुचेना रुक्मिणी बेचैन ललना शब्द तोंडी फुटेना शुभ समय पातला पाहून सुदैवाचे वदन हास्य लोभस मन म्हणे कार्य संपन्न झाले असे सुदैवास म्हणे माग वरदान कार्य केले बहु महान स्वर्ण संपत्ती दान माग काहीतरी एकूण रुक्मिणीचे बोल सुदैव झाला अबोल म्हणे पाय तुझेच पूजिल हाच वर दे इकडे द्वारकेस कृष्ण दिसता बलराम झाले चिंतिता कैसे धावले न सांगता श्रीकृष्ण एकटे सेना करून पाचारण निघाले बलराम शस्त्र घेऊन श्रीकृष्णाचा पाठलाग करून येऊ लागले विदर्भा भीष्मकास कळता वर्तमान उल्हासित झाले मन भाग्य झाले प्रसन्न श्रीकृष्ण आगमने रुक्मिणी आनंदे नाचू लागली माय पित्यांना जाऊन बिलगली पूर्व सुकृते फळा आली देवी लक्ष्मी माते श्रीकृष्ण आगमनाची वार्ता मोहवी रुक्मिणी चित्ता प्रसन्न करी आसमंता दुग्ध शर्करा योग श्रीकृष्ण वेशेशी आले भीष्मक सौवाद्य सामोरे गेले भावभक्तीने पूजिले बहुरम्य सोहळा आदर सत्कार करून पाचारिले युवराज कृष्ण कौंडिन्यपुरा देऊन आमंत्रण कन्या विवाहाचे षोडपशचारे पूजन तोषविले अतिथी कृष्ण निवास अंबिका लया लागून दिदला असे दुसरे दिनी पाचारिले श्रीकृष्ण अतिथी रूपे आले राजप्रसादी दिदले उच्चासन लोक अग्रहास्तव खास काढिली श्रीकृष्ण मिरवणूक आश्चर्य करी लोक योग्य हाच रुक्मिणी श्रीकृष्ण असावा नवरा रुक्मिणी शिशुपालास न वरा सांगे प्रजा नृपवरा भीष्मकासी सर्व आनंदले प्रजाजन पाहून कृष्ण चरण भाग्य बहु महान करीतसे चर्चा राजप्रासादा जवळून जाता मिरवणूक महान रुक्मिणी झाली बेचैन्य पाहण्या कृष्णा जीवलग सख्या सांगती सार्थक झाली तुझी प्रीती हा भगवंत अवतार निश्चिती थोर तू भीमकी काय वर्णवू महिमा आजी पाहिला पुरुषोत्तमा श्रेष्ठ हा परमात्मा भाग्य बहु आमुचे एकच सांगते एक तूच असे कृष्णास लायक शिशुपाल वाटे काक सिंहा पुढे जैसा कोला तूच त्याची प्रीती तूच त्याची भक्ती जैसी शंभूची शक्ती जणू तू एक
भाग्याचे उघडले दालन, नको करू दुःखी अंतःकरण, निश्चित घडले महान तुझिया जीवनी. रात्री न लागे लोचन, भीमकी विचारी गहन, काय देशील वरदान, माय अंबिके लक्ष्मी. विचारात गेली रात्र, भीमकी झाली गलित गात्र, तैसेच असे यदुगोत्र श्रीकृष्ण युवराज. विवाहाची पाहून तयारी, रुक्मी मनी घी उभारी, सोडून चिंता सारी मिरवे सर्वत्र. जरासंधादी शिशुपाल, जमले रुक्मी महाल, कैसा हा अपशकुनी खल, पाचारला कृष्ण. याचे आम्ही न देखो वदन, विवाहाचे यास कैसे निमंत्रण, हा छळ कपटी महान, तुम्हा न सांगवे काही. करा याचा बंदोबस्त, राहू आपण निद्रिस्त, याचा हेतू आहे गुप्त, न ठाव आपणा. करुण विचार विनिमय, म्हणे रुक्मिणी न माना भय, पळकुटा हा गोप होय, ठाव असे मजला. विवाह वेदी सजली, मंडपी वऱ्हाडी नटली, मंगळवाद्य वाजली, विवाह तयारी. विवाह मुहूर्त उजाडला, दिनमांगल्याचा आला, सनई चौघडा वाजला, विवाह रुक्मिणी बाळा. या कुळीची असे रीत, राजा भीष्मक सांगत, न्या नववधू मंदिरात, दर्शना अंबालया. मंदिर असे दूर, गावाच्या शिवे बाहेर, घनदाट अरण्य शेजार, मंदिर मार्गे. भीष्मक सांगे रुक्मी, हीच रीत असे जन्मोजन्मी, न सांगे नवीन मी, पाळ तू कुलधर्म. रुक्मी रोष पावला, दूषण देई पित्याला, का संकटी घालता मजला, जाणून बुजून तुम्ही. मीन ऐकली ही रीती, कुळाच्याही कुळाप्रती, का घेता व्यर्थ प्रचिती संकटाची. भीष्मक म्हणे रागावून, व्यर्थ का मिरवी भूषण, तुझ्या बाहूंचा प्रताप महान, असता चिंता का. तुझ वाटते जर भय, मी समर्थ अजून होय, घेऊन मी जाईल अंबिकालय, दर्शन मात्रे रुक्मिणी. अहंकार रुक्मीचा दुखावला, शब्द जिवारी बहू लागला, म्हणे नेतो मी रुक्मिणीला, भय न मानी कोणाचे. सज्ज केली चतुरंग सेना, जरासंधादी निघे रक्षणा, मध्ये चाले रुक्मिणी ललना, अंबालया दर्शना. अंतर ठेवून सेना, निघाली असे रक्षणा, फडफडे वाम नयना, रुक्मिणी व्याकुळ बहू. एक एक पाऊल टाकत, रुक्मिणी निघाली चालत, राजप्रासादाकडे वळून पाहत, श्रद्धापूर्वक अंतरी. होणार जीव शिवाचे मिलन, नाचे धरा आनंदान, अवतरली लक्ष्मी नारायण, क्षण भाग्याचा मोठा. पक्षी करे कुंजन, लता वेली आनंदान, देव देवता स्वर्गातून, पाहू लागले सोहळा. भूतकाळ सर्व आठवत, माय लक्ष्मीशी स्मरत, पाऊल टाके भविष्यात, रुक्मिणी बहु निर्धारे. येता अंबालया जवळ, रुक्मिणीस आले बळ, थांबविले दूर सेना बळ, निवडक दासी सोबत. मदनाची मोहक लीला, दाखवू लागली कळा, सोडून कामबाण भूतळा, मूर्छित सेना. रती मदनांची स्वारी, झाली आरूढ सर्वांवरी, चतुरंग सेना भूवरी, लोटांगण घाली. वळून मागे न पाहता, रुक्मिणी चाले निर्भयता, चाले एकटीच आता, दुरू करून सख्या. आली अंबालयात, लक्ष्मी मातेच्या राऊळात, म्हणे मी शरणागत, दासी तव चरणांची. तुझाच जरी मी अंश, तरी वियोग बहु मनास, सांग कशी वरू शिशुपालास, दुर्जन बहु. व्रत तुझेच अंगीकारिले, आजन्म तुलाच पूजिले, व्रत कसे भंगले, सांग अंबा माते. एकूण किन्नर आख्यान, लिहिले पत्र राजकुमार कृष्ण, हृदय स्थापून अर्पिले मन, वरिले मी असे. मागणे एकच तुझ प्रती, लाभू दे मज वर प्राप्ती, वरिले मनी श्रीकृष्णपती, बहु भक्ती भावे. तुझ्याच कृपेचा कर, लाभू दे मज वर, चढेल विवाह वेदीवर, साक्षी तुझ माते. भावभक्तीने केली प्रार्थना, रुक्मिणीस अश्रू नयना, घाली देह लोटांगना, अंबिका चरणावरी. घेऊन सगुण रूप, म्हणे अंबिका बाळ तू ऐक, माझाच तू अंश, पावेल तुझ श्रीहरी. इच्छा तुझी परिपूर्ण, न राहे कदापि अपूर्ण, लाभेल तुझ श्यामल वर्ण, उभा द्वारी असे. निलोत्पल माला घेऊन करी, माता फिरवी कर पाठीवरी, जा म्हणे तू सत्वरी, वाट पाहे श्रीकृष्ण. मातेस करुण नमस्कार, आली रुक्मिणी रावळा बाहेर,
दिसे दुर्न रथ स्वार दिव्य मूर्ती उभी. धडधडकत्या अंतःकरणी आली बाहेर रुक्मिणी. निलोत्पल माला हाती धरुनी चालू लागे सत्वर. अंबिका लया बाहेरी उभे रथारूढ श्रीहरी. वाट पाहे वैदर्भ नारी पत्र निरोपानुसार. उदयाचली येता भास्कर प्रसन्नले चराचर. मिलन शिवशक्ती थोर पाहणे आतुरले. उभे मंदिराजवळी उभे श्रीहरी वनमाळी. लावून मोरपीस भाळी दिव्य स्वरूप असे. रुक्मिणीस पाहता सामोरी धावले पुढे श्रीहरी. आलिंगन देई उरावरी शिवशक्ती मिलन. मौनात समजून होकार श्रीकृष्ण म्हणे रुक्मिणी तू थोर. भिवू नको तू फार मी असता येथे. धीर येता देवी रुक्मिणीस धीट करी मनास. निलोत्पल माला घेऊन करास घातली श्रीकृष्ण गळा. सूर्य साक्षी विवाह झाला. अंबिका मातेने आशीर्वाद दिला. रुक्मिणीने श्रीकृष्ण वरला वैदर्भ नकरी अंबिकालया. यक्ष किन्नर करीती गायन नभी अप्सरा देवतांगन. आशीर्वाद सुमने उधाळून सोहळा दिव्य अनुभवी. लज्जायुक्त झाली रुक्मिणी अष्टसात्विक भाव दाटुनी. लागली श्रीकृष्ण चरणी म्हणे मी दासे. धरून रुक्मिणीचा कर म्हणे श्रीकृष्ण मुरलीधर. मी असता होतू निर्भर प्राणप्रिये माझी. राक्षस विवाह पद्धतीने वरिले श्रीकृष्ण भगवंताने. भार्या रुक्मिणी मोठ्या प्रेमाने स्वीकारी पतिचरण. कोल्ह्याच्या कळपातून जैसा सिंह जाई निघून. अगदी त्याच दिमाखानं श्रीकृष्ण निघाले. रुक्मिणी समवेत श्रीकृष्ण निघाले कौंडिन्यपुरातून. मनोवेगे रथ आरूढ होऊन द्वारका दिशेने. इति श्री रुक्मिणी देवी महात्म्य पंचमोऽध्याय समाप्त.